नमस्कार मंडळी, तुम्हा सगळ्यांना नवीन वर्षाच्या आणि गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा. या नवीन वर्षात तुमच्या आयुष्यात आनंद, समाधान आणि भरभराट हो, हीच देवाकडे प्रार्थना. तसं तर आमच्याकडे गुढी उभारत नाहीत, पण तरीही आम्ही सणाचा आनंद मनापासून साजरा करतो. आज घरात मस्त पुरणपोळीचा स्वयंपाक करणार आहोत. तर चला, आजच्या व्लॉगमध्ये तुमच्यासोबत आमचा साधा पण मनापासून साजरा केलेला गुढीपाडवा शेअर करते. व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघत राहा. इथे डाळ वगैरे शिजवून ठेवली. डाळीतलं पाणी म्हणजे येळवणी काढून ठेवली होती. पुरण तयार करण्यासाठी इथे मम्मी आता गूळ चिरून घेते. गूळ छान कट करून झाला की त्यामध्ये वाटलेली डाळ, गूळ, विलायची, त्याची पावडर वगैरे टाकून मस्त परतवून घेतलं. आता इथे मी पुरण वाटते. हे पुरण यंत्र आहे, त्यामध्ये छान होतं पुरण तयार. काल गुरुवार होता, उपवास असल्यामुळे इथे उपवासाचे साबुदाणे वडे पण मी करून घेतले होते. त्यानंतर आता इथे कटाची आमटी चालली आहे, तर त्यासाठी मसाला वाटून घेतला होता. पाच सहा पळी तेल टाकून घ्यायचं. कटाच्या आमटीला थोडं जास्तच तेल लागतं. गरम तेल झालं की त्यामध्ये मोहरी आणि वाटलेलं वाटण टाकायचं. त्यामध्ये खोबरं, लसूण, जिरे आणि कोथिंबीर होती. कढीपत्ता टाकायचा. ते छान परतवून झालं की त्यामध्ये आपल्या चवीनुसार तिखट, कुणाला कमी जास्त आपल्याला पाहिजे तसं टाकून घ्यायचं. मसाला चांगला भाजून झाला की आपण ते येळवणीची जी पाणी काढलं होतं ते टाकून घ्यायचं. तर आमटी छान उकळली. आता चवीनुसार मीठ सांगायचं विसरले मी, मीठ पण टाकून घ्यायचं. इथं आपली आमटी तयार आहे. मस्त कलर पण छान आला होता आमटीला आणि चव पण एकदम भारी झाली होती. आता पुरणपोळी इथं मम्मीनीच केल्या. मस्त टम्म फुगल्या होत्या पुरणपोळ्या. आम्ही पिठामध्ये हळद टाकत नाही, काही काही लोक टाकतात, पण अशा पण छान होतात पुरणपोळ्या. बघू शकता तुम्ही कशी फुगली आहे पुरणपोळी. सगळ्या पुरणपोळ्या वगैरे करून घेतल्या. त्यानंतर भजी राहिले होते, कांदा भजी, ते मी केले. यामध्ये कांदा, ओवा, हिरवी मिरची बारीक कट केलेली, हळद, मीठ, चटणी हे सगळं मिक्स करून ठेवलं. त्यानंतर इथे माझे भजी करायचे चालले होते. जेवणाच्या आधीच केले, म्हणजे गरम गरम कुरकुरीत छान राहतात भजी. भजी पण मस्त झाले होते, बघू शकता. त्यानंतर इथे भात लावला होता. सगळा स्वयंपाक रेडी झाला. त्यानंतर हे पूर्ण ताट. कसा वाटला स्वयंपाक तुम्हाला नक्की सांगा. असा आम्ही पुरणपोळी खाऊन सण साजरा केला. तुम्हाला हा व्लॉग आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्हाला व्लॉग कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा. पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या आणि आनंदी राहा. बाय.